डिफरन्शियल प्रोटेक्शन जे आहे ते फारसं आपल्या हाताळण्यामध्ये येत नाही. जे O&M पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर त्याच्यामुळे इथं थोडंसं प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन मी इथं तुम्हाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, ही आपला हा बस आहे. हा म्हणजे HVCT पासून ते सुरू झालं आपलं. त्याच्यामध्ये इथे नॉर्मली ओव्हरहेड कंडक्टर किंवा केबल असतो. बोलायचं काय? हा ट्रान्सफॉर्मर एलए आहे. इथं पण LV ला केबल किंवा ओव्हरहेड कंडक्टर असतात. ही LVCT आणि तिथून पुढे मग लोड वरती गेलेलं आहे समजा. ठीक आहे. सो हा कम्प्लीट जे आहे त्या कम्प्लीट ह्याला आपण बिटवीन HVCT टू LVCT जे आहे त्याला आपण डिफरन्शियल झोन म्हणतो. तर डिफरन्शियल झोनचं मिनिंग काय एक्झॅक्टली, म्हणजे काय डिफरन्शियल झोन कशासाठी म्हणतो आपण त्याला? कशासाठी म्हणतो डिफरन्शियल झोन? HVCT पासून LVCT पर्यंत जे फॉल्ट आहेत ते डिफरन्शियल इंडिकेशन येते. म्हणजे समजा इथला हा एलए जर आपला बस झाला HVचा तरी सुद्धा आपला अपेक्षित आहे की डिफरन्शियल ऑपरेट व्हावं. बरोबर. मग आपण त्याला झोन कॅटेगराईज केलेलं आहे. तर ते जर आपण बघायचं म्हटलं तर बेसिक आयडिया जर ट्रान्सफॉर्मरची बघायची म्हटली तर तो काय करतो की दोन, आवाज थोडा नॉईस येतोय. बेसिक आयडिया जर म्हटली समजा तर दोन वेक्टर सम मधल्या क्वांटिटीजला तो कम्पेअर करतो आणि त्याच्याप्रमाणे ट्रिप व्हायचं की नाही ते डिसिजन घेतो. आपण बघूया, हे थोडंसं थेरोटिकल आहे. ट्रान्सफॉर्मरचं जे प्रोटेक्शन आहे डिफरन्शियल त्याला आपण युनिट प्रोटेक्शन म्हणतो. नॉर्मली दोन टाईपचे प्रोटेक्शन असतात, नॉन युनिट प्रोटेक्शन आणि युनिट प्रोटेक्शन. तर नॉन युनिट प्रोटेक्शन कोणतं होईल मग त्या केसमध्ये? युनिट प्रोटेक्शन जर डिफरन्शियल म्हणतोय आपण तर नॉन युनिट कोणतं होईल मग? डिस्टन्स प्रोटेक्शन जे आपण घेतो लाईनसाठी त्याला आपण नॉन युनिट म्हणतो. का? हा पण आपल्याला पुढचा प्रश्न यायला पाहिजे की युनिट प्रोटेक्शन मध्ये आपला जो झोन ऑफ प्रोटेक्शन जो आहे तो आपण डिफाईन केलेला आहे आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये त्या झोनच्या बाहेर आपला रिले ऑपरेट होत नाही. म्हणजे दोन सिटीच्या आतमध्ये जर फॉल्ट असेल तर आणि तरच फक्त डिफरन्शियल रिले ऑपरेट होणार. त्याच्यामुळे आपण त्याला युनिट प्रोटेक्शन म्हणतो. आणि नॉन युनिट प्रोटेक्शन म्हणजे डिस्टन्स प्रोटेक्शन जर आपण घ्यायचं म्हटलं समजा तर बऱ्याचदा असं होतं की बाबा आपण त्या डिस्टन्स रिलेला त्याचा झोन डिफाईन करून दिलेला आहे की बाबा ही झोन 1 मध्ये एवढी लाईन, झोन 2 मध्ये एवढं आणि झोन 3 मध्ये एवढं. पण बऱ्याचदा तो त्याच्या झोनच्या बाहेर सुद्धा ऑपरेट होतो, म्हणून त्याला आपण नॉन युनिट प्रोटेक्शन असं म्हणतो. ठीक आहे. बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? नॉईस येतोय कोणाचा तरी, जर बोलायचं असेल तर माईक ऑन ठेवा, अदरवाईज ते ऑफ ठेवलं तर हरकत नाही. बेसिक रिक्वायरमेंट जे आहे डिफरन्शियल रिलेचे की मस्ट नॉट ऑपरेट फॉर लोड ऑर एक्सटर्नल फॉल्ट कंडिशन. म्हणजे काही कारणाने जर करंटमध्ये डिफरन्स असेल तर त्यांनी लोड कंडिशनला ऑपरेट नाही व्हायला पाहिजे, पण मात्र इंटरनल फॉल्ट कंडिशनला म्हणजे डिफरन्शियल झोनमध्ये जर फॉल्ट असेल तर त्याने कंपल्सरी ऑपरेट व्हायला पाहिजे. ठीक आहे. बेसिक आयडिया बघू आपण. ह्या दोन सिटी आहेत HVCT आणि LVCT, ते आपण पुढे डिटेलमध्ये बघतोय. आता नॉर्मल कंडिशनला ID म्हणजे डिफरन्शियल रिलेमध्ये करंट 0 असतो. त्याच्यामुळे हा जो फॉल्ट जर झाला तर ID इज इक्वल टू 0च राहणार आणि रिले जो आहे तो ऑपरेट नाही होणार. पण ते जर इंटरनल फॉल्ट झाला डिफरन्शियल झोनमध्ये तर जो ID आहे तो 0 नसणार आहे आणि त्याच्यामुळे डिफरन्शियल रिलेचं ऑपरेशन होणार आहे. ठीक आहे. तर डिफरन्शियल रिले काय करतो की दोन करंटला कम्पेअर करतो. कुठला करंट? HVCTचा करंट आणि LVCTचा करंट, आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यावर त्या फॉल्टमध्ये झोन आहे का नाही ते ॲसेस करतो आणि मग ठरवतो की बुवा ट्रिप व्हायचं का नाही. म्हणून एक्सटर्नल फॉल्टला तो ट्रिप देत नाही आणि ते जर इंटरनल फॉल्ट असेल तर ते ट्रिप करतो. आता हे आपण थोडंसं डिटेलमध्ये इथे बघणार आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरचं उदाहरण घेऊ आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती काम करू. हा आपला एक बस झाला ट्रान्सफॉर्मर. इथं मी सिंगल लाईन डायग्राम काढतोय, तिन्ही फेज काढत नाही. HV साईड झाली ट्रान्सफॉर्मर, LV साईड. आता कोणता ट्रान्सफॉर्मर, या ट्रान्सफॉर्मरचा वेक्टर ग्रुप काय सांगावं लागेल तुम्हाला? कोणता वेक्टर ग्रुप ट्रान्सफॉर्मरचा? वेक्टर ग्रुप म्हणजे काय माहिती सगळ्यांना? हो.
हा या ट्रान्सफॉर्मरचा वेक्टर, त्याला आपल्या भाषेत काय म्हणू, समजा जर त्याला मी विचारलं वेक्टर रूप काय आहे, तर तुम्ही काय म्हणणार, स्टार स्टार म्हणणार का yn 0 म्हणणार? ह्याला जर आपल्याला बोलायचं म्हटलं, हा ह्याला जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर त्याचं नाव आहे y म्हणजे मोठा y मोठा n, छोटा y छोटा n आणि 0. याचा अर्थ असा आहे की एचव्ही वाइंडिंग स्टार आहे, न्यूट्रल ग्राउंडिंग केलेली आहे, न्यूट्रल आहे, एलव्ही वाइंडिंग स्टार आहे, न्यूट्रल आहे, आणि 0 म्हणजे एचव्ही आणि वाइंडिंग मधलं डिस्प्लेसमेंट जे आहे ते 0 डिग्री, म्हणून आपण त्याला म्हणतो yn 0. ठीक आहे. आता हा जो ट्रान्सफॉर्मर आहे आपला, त्याला आपण पुढे काय करतो, लोड कनेक्ट करतो. हा 132 kV बस झाला आपला, 33 kV बस झाला, आणि म्हणून एलव्ही वाइंडिंग 33 kV, एचव्ही वाइंडिंग 132 kV. ठीक आहे. आता 25 MVA चा ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. आता याचा करंट सांगा बरं मला, किती जाईल ट्रान्सफॉर्मरचा? सगळ्यांना करंट काढता येतो का? आता इथं तुमचं इथून पुढे तुमचं काम सुरू होतं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचा ट्रान्सफॉर्मरचा प्रवास सोपा होईल जर तुम्ही सगळ्या बारीक बारीक गोष्टी शिकून घेतल्या तर. आता या ट्रान्सफॉर्मरचं करंट किती येईल काढता येतो सगळ्यांना? 600 काहीतरी असेल, हा 650 एचव्ही ला किती करंट जाईल? 109 एम्पियर. आणि एलव्ही ला? उपस्थित लोकांपैकी एकाला पण जर करंट काढता येत नसेल तर मला सांगा, मी इथे सांगतो आणि ते नेहमीसाठी लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला काम करायला सोपं आहे. सगळ्यांना तर करंट काढता येतं का? हो येतं. सांगा. आपला नॉर्मल फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, MVA इज इक्वल टू √3. आता हे रूटचं येणार नाही मला, √3 म्हणजे 1.73, √3 मल्टीप्लाइड बाय केव्ही इंटू करंट I. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर MVA किती आहे? 25 MVA म्हणजे 25 गुणिले 10,000, 10⁶ MVA आहे ना, म्हणजे 10 एकावरती 6 शून्य येतील समजा आपली, बरोबर, इज इक्वल टू 1.73 मल्टीप्लाइड बाय, जर आपल्याला एचव्हीचा करंट काढायचा आहे तर एचव्ही हा 132 kV म्हणजे 132 वर 1 2 3 0 मल्टीप्लाइड बाय I जो की आपल्याला काढायचा आहे. मग हे हा पोर्शन तिकडे जाईल. जर I इज इक्वल टू जर आपण म्हटलं एचव्ही ला तर तो साधारणतः 108 पॉईंट समथिंग येतो, 109 एम्पियर. ते जर आपल्याला एलव्हीचा काढायचा ILV तर आपल्याला काय करावं लागेल, तोच MVA 25 गुणिले 1 2 3 4 5 6 भागिले फक्त आपण 1.73 म्हणजे √3 गुणिले एलव्हीचा व्होल्टेज. ठीक आहे. हा आपला एलव्हीचा करंट येईल. तो जर काढायचा म्हटलं तर तो साधारणतः 437 एम्पियर येतो. ठीक आहे. या पद्धतीने एचव्ही आणि एलव्हीचा करंट जो आहे तो आपण ट्रान्सफॉर्मरचा काढू शकतो. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. इथं काढला करंट. आता मला याला सिटी लावायचा, तर सिटीचा रेशिओ काय घ्यायला पाहिजे मी? सिटीचा रेशिओ किती घेऊ? सांगा लवकर लवकर सांगा, आपल्याला भरपूर कव्हर करायचं, पण तुम्ही सांगितल्याशिवाय मी काही पुढे जाणार नाही. याची सिटी 200 400 वगैरे काय असं अवेलेबल असेल तसं घ्यावं लागतं. येस. आता म्हणजे एचव्ही ला सिटी लावल्या, एलव्ही ला सिटी लावल्या, 109 करंट असल्यामुळे, येस 109 करंट असल्यामुळे मी इथं 200 वापरली, आणि इथं 437 करंट असल्यामुळे मला वापरावं लागेल 800. हा, कारण जुन्या काळामध्ये 600/1 च्या सिटी अवेलेबल असायच्या, आता त्या नाही आहेत. त्यामुळे आता अवेलेबल रेंज काय आहे? 100 200 400 800 1600 2400, म्हणून आपल्याला कंपल्सरी इथं 800 ची सिटी लावावी लागेल. ठीक आहे. आता हे झालं आपले सिटीचे कनेक्शन. ठीक आहे.
आता सिटीचे जे सेकंडरी टर्मिनल आहे तिथं मला आता सांगा S1 कुठे कनेक्ट करू? S1 हा P1 बरं ठीक आहे. बस आहे. P1 कुठे कनेक्ट करू? O&M पॉईंट ऑफ व्ह्यू जर म्हटलं आपलं तर P1 कुठे कनेक्ट करायचा? बस साईडला. हा हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, नाही तर बऱ्याचदा O&M पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण 33 kV ची सिटी बदलतोय आणि हे जर चुकलं आपलं तर टेस्टिंग वाल्यानंतर परत उलट करत बसायला लागतं, जास्तीचे काम होतं आपलं. म्हणून P1 जो आहे तो इकडे आणि P2 जो आहे तो इकडे. P1. ठीक आहे. आता इकडे सांगा मला इथं काय लिहू? P2. 33 kV च्या सिटी साठी इथं काय लिहू? P1. इथं P1 लिहू का P2 लिहू? P1. P1 ट्रान्सफॉर्मर P2. आणि इथे P2. हे कनेक्शन नेहमीसाठी लक्षात ठेवायचे. म्हणजे P1 च्या खाली काय असणार आहे? P1 च्या खाली काय असणार आहे? सेकंडरीला असणार S1. ठीक आहे. म्हणजेच मग इकडे आला S2, इकडे आला परत P2 आणि इकडे आला P1. समजलं सगळ्यांना? त्याच्यामुळे ऑलवेज लक्षात ठेवा P1 इज ऑलवेज टुवर्ड बस. मग तो 33 kV चा असो का 132 kV चा असो, P1 चे जे कनेक्शन आहे ते आपले O&M पॉईंट ऑफ व्ह्यू ने सिटी बदलताना कंपल्सरी बस साईडला करायची. ठीक आहे. मग आता ही जी दांडी काढली ती झाली S1 ची दांडी. ती दांडी अशी पुढे जाईल आणि कुठे कनेक्ट केली मी? दुसऱ्या सिटीच्या S1 ला. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही बिटवीन HVCT टू LVCT, तर हे कनेक्शन मी इथं केलेलं आहे आता की HVCT टू LVCT मध्ये मी हे कनेक्शन केले. आता ते दुसरं तोंड पण बाकी माझ्या सिटीचं, ते पण मी कनेक्ट करून टाकेल. ठीक आहे. हे समजले कनेक्शन सगळ्यांना? म्हणजे 2 सिटी मध्ये आपण डिफरन्शियल झोन तयार केला आणि त्याच्या आतमध्ये असणारा फॉल्ट जो आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. तर त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने कनेक्शन केलंय. सिटीच्या सेकंडरीचा S1 जोडला, LV चा आणि S2 जोडला आणि दोघांच्या मध्ये हा रिले लावला. त्याला आपण म्हणतो डिफरन्शियल रिले. बरोबर आहे. मग जेव्हा आपल्या रिलेचे कनेक्शन आपल्या कंट्रोल पॅनल मध्ये येतात किंवा रिले पॅनल मध्ये येतात तेव्हा आपण काय नाव देतो? नॉर्मली असतात ते A11, A31, A51 आणि A71 म्हणजे RYB आणि न्यूट्रल. आणि LV चे असतात A111, 131, 151 आणि 171. म्हणजे बिटवीन HVCT आणि LVCT च्या मध्ये आपला रिले हा कनेक्ट झाला. समजलं सगळ्यांना? ठीक. आता समजा लोड करंट जो आहे तो आपला समजा 400 एंपियर आहे असं गृहीत धरू आपण. तर सिटी सेकंडला किती करंट येईल? आता लोड करंट 400 एंपियर. तर इथं आता सिटीचा रेशिओ किती आहे आपला? 800. तर इथं किती करंट येईल? 0.5. इथं किती येईल? LV ला, HV ला? पण तेवढाच येईल. बरोबर. कारण की आपला जो रेशिओ आहे तो 1:4 आहे. ठीक आहे. म्हणजे 0.5 करंट आपला LV ला आहे तर तोच करंट आपला HV ला पण येणार आहे, कारण आपला जो रेशिओ आहे तो 1:4 आहे. सिटी रेशिओ पण इथं आपल्याला 200/1 ची आहे आणि इथं 800/1 ची. आणि हा करंट जो व्होल्टेज जो आहे ते 1/4 झालं, करंट जो आहे तो चौपट झाला. त्याच्यामुळे दोन्ही साईडला 0.5 एंपियर करंट येणार. ही नॉर्मल कंडिशन आहे आपली. नॉर्मल कंडिशनला आता हा जो 0.5 करंट कुठे जाईल तर बघा, हा 0.5 करंट इथून प्रवास त्याचा सुरू झाला. त्याची पोलॅरिटी मार्किंग आपण केलेली आहे S1 S2 प्रमाणे. S1 ला आपण प्लस पकडलंय, S2 ला मायनस पकडलंय. तसंच LV च्या सिटीला पण S1 ला प्लस पकडलंय आणि S2 ला मायनस पकडलंय. उलट झालं का इथं? उलट झालं. ठीक आहे, बघू घ्या. चाल, या प्लसला प्लस इथं पकडलं, या प्लसला प्लस इथं पकडलं. आपण करंट जो आहे तो करंट कसा फ्लो होतो ते बघूया. आता जो 109 एंपियर समजा लोड ला गेला, करंट सेकंडरी मधनं कसा फ्लो होणार आहे? सेकंडरी मधनं जो करंट S1 मधनं बाहेर निघेल आणि S2 ला मिळेल. म्हणजे आता असा करंट निघाला. ठीक आहे. आता करंटला जायला 2 रस्ते. तो एक तर रिले मध्ये पण जाऊ शकतो किंवा तिकडे पण जाऊ शकतो. तर बिकॉज ऑफ अपोजिट पोलॅरिटी इथं प्लस मायनस असल्यामुळे तो इकडे अट्रॅक्ट होणार, इकडे होणार नाही. त्यामुळे करंट जो आहे तो इकडे जाणार.
त्या कोर मधनं बाहेर निघेल, त्याचा पाथ जो आहे तो त्याने कम्प्लीट केला. ठीक आहे. तर त्या केसमध्ये करंट डिफरन्शियल रिले मध्ये करंट किती गेला, एचव्हीचा करंट मायनस एलव्हीचा करंट 0.5 एचव्हीचा करंट आहे, 0.5 एलव्हीचा करंट आहे, 0.5 मायनस 0.50. ही कंडिशन आपली नॉर्मल कंडिशन आहे. कुठल्याही रिलेचं ऑपरेशन नाही, कुठेही फॉल्ट नाही, त्याच्यामुळे डिफरन्शियल रिले जो आहे तो आपला ऑपरेट झालेला नाहीये ह्या केसमध्ये. ठीक आहे. ही नॉर्मल कंडिशन, ही समजली सगळ्यांना कंडिशन. हो. आता आपण फॉल्ट करू. आता फॉल्ट कुठे झाला, फॉल्ट कुठे झाला, कुठे फॉल्ट झाला, 33 KV ला फॉल्ट line झाला. हा, एलव्हीच्या फीडर वरती फॉल्ट झाला समजा. तर या केस मध्ये डिफरन्शियल ऑपरेट व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. हा नाही 33 kV ला व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे. नाही कारण व्हायला हा डिफरन्शियल झोन मधला फॉल्ट नाहीये, हा 33 केव्ही फीडरचा फॉल्ट आहे. त्या केस मध्ये 33 केव्हीचा ओव्हर करंट अर्थ फॉल्ट रिले ऑपरेट व्हायला पाहिजे आणि तो फॉल्ट तिथेच क्लिअर होऊन जायला पाहिजे. बरोबर. डिफरन्शियल रिले कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑपरेट होणं हे अपेक्षित नाही. ठीक आहे. आता तो का नाही व्हायला पाहिजे, त्याला आपण परत न्यूमेरिक क्वांटिटीने व्हेरीफाय करून बघू. हे तर आपलं नॉर्मल झालं की बाबा तो व्हायला नाही पाहिजे, पण तो कसा होत नाहीये ते पण बघू आपण. आता इथं फॉल्ट झाल्यानंतर इथं फॉल्ट करंट किती होणार, अंदाजे 400 एम्पियर आपला लोड करंट आहे. आता इथं फॉल्ट झाला, फॉल्ट करंट किती पकडू अंदाजे, किती पकडू फॉल्ट करंट, एखादी व्हॅल्यू सांगा फॉल्ट करंटची मला, म्हणजे तुमच्या फॉल्ट करंटचं अँप्लिट्यूड लक्षात येते का नाही ते कळेल मला. 1000. किती, 4000. ठीक आहे. चला सेम पकडू आपण. एम्पियर म्हणजे 10 पट फॉल्ट करंट गेला. 4000 एम्पियर झाल्यानंतर इकडे रिफ्लेक्शन तसं येणार आपल्याला. जो आधी 0.5 एम्पियर करंट होता तो 0.5 एम्पियरचा होणार आहे 5 एम्पियर, आणि जो आधी इकडे 0.5 होता तो होणार आहे 5 एम्पियर. बरोबर आहे. आता हा जो फॉल्ट आहे हा फीडरचा फॉल्ट आहे, त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा एचव्ही आणि एलव्ही साईडचा करंट वाढला, पण तो बरोबरीने वाढल्यामुळे जो आपला I1 जो आहे, आयडी जो आहे डिफरन्शियल मधला करंट, तो I1 मायनस I2 इज इक्वल टू परत 5 मायनस 5 0. आता 0 मिळाल्यामुळे डिफरन्शियल ऑपरेट होणार का, नाही होणार. बरोबर आहे. या फॉल्टला आपण काय म्हणतो, थ्रू फॉल्ट सिच्युएशन. थ्रू फॉल्ट मध्ये डिफरन्शियल रिलेने ऑपरेट होणं अपेक्षित नाहीये, जे की आपण इथं न्यूमेरिकली बघितलं की तो ऑपरेट होत नाही. ठीक आहे. समजलं सगळ्यांना. हो सर. फॉल्ट इन झोन झाला. आता हा फॉल्ट कुठे आहे, डिफरन्शियल रिलेच्या झोन मध्ये, म्हणजे काहीतरी एलव्ही ची वाइंडिंग जी आहे ती काहीतरी शॉर्ट झाली किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला. आता या केस मध्ये डिफरन्शियल रिलेने ऑपरेट होणं अपेक्षित आहे का नाही, हो हो ऑपरेट व्हायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आता तो कसा ऑपरेट होतो ते पण परत आपण न्यूमेरिकली व्हेरीफाय करून घेऊ. आता इथं झाल्यानंतर परत फॉल्ट करंट मी 4000 एम्पियर ठेवतो. आता हा जो लोड करंट आहे तो लोड करंट जो आहे तो 0 होऊन जाईल. 0 होत नाही तो आयडियली, पण आपण प्रॅक्टिकली पकडू त्याला की कॅल्क्युलेशन साठी. प्रॅक्टिकली तो 0 होत नाही, पण त्याला कॅल्क्युलेशन साठी आपण 0 पकडू. थोडासा करंट असतो तो, पण आपण त्याला 0 पकडू शकतो. आता हा जो करंट आहे हा करंट 0.5 चा किती होणार, एलव्ही साइडचा मी जो एरो दाखवलाय तो 0.5 चा किती करंट होईल, तो 0.5 राहणार. 0.5 राहणार का, हो 0.5 राहणार तो. 0.5 तो 0.5 कधी राहील, जेव्हा कमी लोड करतो करंट चालू असेल, जेव्हा लोड करंट चालू असणार आहे तेव्हा तो 0.5 राहणार. आता मी इथे लोड करंट किती दाखवलाय, 400 एम्पियर. 0 लोड करंट किती दाखवलाय मी इथे, 0 400 एम्पियर. मग आता 400 एम्पियरला मी एरोने खाली करून किती घेतलाय, 0. 0. मग आता इथे 0.5 चा किती होणार, 0 0. 0 0 होणार. बरोबर आहे. तो आयडियली 0 नसतो,
जे ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये तो 0 नसतो, पण आपण त्याला 0 पकडू थोड्या वेळासाठी. ठीक आहे, म्हणजे हा करंट झाला 0, पण एचव्ही चा करंट किती जाईल? 5 एम्पियर. 5 एम्पियर. बरोबर आहे. म्हणजे आता डिफरन्शिएटरला इथं खाद्य मिळालेलं आहे, जो काही आपण आयडी म्हणतो, तो आता यावेळेस करंटचा फ्लो बघून घेऊ कसा होतो, की तो S1 मधनं निघणार बाहेर, पण तो इकडे जाणार नाही का? कारण बिकॉज ऑफ ही जी पोलॅरिटी आहे, पॉझिटिव्ह पोलॅरिटी जी आहे ही इथं अब्सेंट असणार आहे. का? कारण एलव्हीच्या सिटी मध्ये करंटच नाही. करंट नसल्यामुळे ही पोलॅरिटी अब्सेंट असल्यामुळे जो पूर्ण करंट आहे तो कुठे जाईल? तिकडनं जाण्याच्या ऐवजी तो डिफरन्शियल रिले मधनं जाईल. मग डिफरन्शियल रिलेला करंट टोटल किती मिळेल आपल्याला? आयडी इज इक्वल टू I1 मायनस I2. एचव्हीचा करंट आहे 5, एलव्हीचा करंट आहे 0, टोटल मिळणार आहे 5 एम्पियर. त्या केसमध्ये डिफरन्शियल रिले जो आहे तो आपला ऑपरेट होईल. बरोबर आहे. म्हणजे युनिट प्रोटेक्शन जे मी तुम्हाला बोललो होतो की कंपल्सरी जेव्हा त्या झोन मध्ये, डिफाईन झोन मध्ये जेव्हा फॉल्ट असणार आहे तेव्हा आणि तेव्हाच फक्त डिफरन्शियल रिले ऑपरेट होणार आहे. अदरवाईज तो कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑपरेट होणार नाही. आणि त्याच्या झोनच्या आतमध्ये फॉल्ट असेल तरच ऑपरेट होणार, त्याच्या झोनच्या बाहेर असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत ऑपरेट होणार नाही. ठीक आहे, समजलं हे? आता पॅरल केस पण बघून घेऊ आपण. आता हे जे तुम्हाला मी दाखवली केस, ती केस काय आहे की तुमचा एकच ट्रान्सफॉर्मर आहे, पण नॉर्मली आपल्या सिस्टीम मध्ये पॅरल ट्रान्सफॉर्मर असतात. तर पॅरल ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 ट्रान्सफॉर्मर 25 MVA चे आणि एका ट्रान्सफॉर्मरच्या डिफरन्शियल झोन मध्ये फॉल्ट झाला. तर त्या केसमध्ये फॉल्ट करंट कसा होणार आहे? जो आधीच्या केसमध्ये आपण किती करंट बघितला? 4000 एम्पियर. तो 4000 एम्पियरचा करंट आता दुसरा ट्रान्सफॉर्मर पण फीड करणार, त्याच्यामुळे तो करंट जास्त होणार आणि तो साधारणतः एका ट्रान्सफॉर्मर कडनं जाईल आणि दुसऱ्या ट्रान्सफॉर्मर कडनं पण जाईल अशा पद्धतीने. आणि टोटल करंट जो फॉल्टला फीड होणार आहे तो होणार आहे 8000 एम्पियर. मग या केसमध्ये डिफरन्शियल करंट कसा कॅल्क्युलेट करायचा? तर 4000 एम्पियर एक ट्रान्सफॉर्मर देणार आणि 4000 एम्पियर दुसरा ट्रान्सफॉर्मर देणार. सो इथं पोलॅरिटी बदललेली असल्यामुळे डिफरन्शियल मधला जो करंट आहे तो करंट असणार आहे आयडी इज इक्वल टू, जो आधी आपण I1 मायनस I2 करत होतो तो आता उलटीकडनं करंट यायल्यामुळे I1 प्लस I2 होईल आणि तो होणार आहे 10 एम्पियर. त्या केसमध्ये रिलेचं ऑपरेशन जे आहे ते आपल्याला ऑब्झर्व होणार. म्हणजे पॅरल ट्रान्सफॉर्मर जर असेल तर डिफरन्शियल रिलेला मिळणाऱ्या करंटची ऍडिशन होणार आहे. सिंगल ट्रान्सफॉर्मर जर असेल तर तो मात्र I1 मायनस I2 म्हणून ट्रीट करणार आहे जेव्हा केव्हा फॉल्ट असेल तेव्हा. ठीक आहे, समजलं हे? समजलं सगळ्यांना? आता ऍक्च्युअली प्रॅक्टिस मध्ये एवढं सोपं नसतं डिफरन्शियल प्रोटेक्शन. प्रॅक्टिस मध्ये ते इम्प्लिमेंट करताना बरेचसे प्रॉब्लेम येतात. ते प्रॉब्लेम कोणकोणते आहेत ते फक्त लिस्ट दाखवतो मी तुम्हाला, आणि आपल्या कामाचे जे प्रॉब्लेम आहे जेणेकरून तुमचं नॉलेज एनहॅन्स होईल ते प्रॉब्लेम आपण समोर घेऊयात. तर ट्रान्सफॉर्मरचे वेक्टर ग्रुप मात्र सेम पाहिजे. सिटी रेशिओ मिसमॅचिंग नको. मॅग्नेटिक इनरश करंट जो आहे तो लिमिटमध्ये पाहिजे. मॅग्नेटायझेशन करंट जो आहे तो लिमिटमध्ये पाहिजे. सिटी रेशिओ मध्ये एरर्स नको. पायलट वायर म्हणजे एचव्ही आणि एलव्ही सिटीचे डिफरन्स जो आहे वायरचा तो डिफरन्स मिनिमम पाहिजे जेणेकरून करंट ड्रॉप नाही होणार. टॅप चेंजिंग जे आहे ते एका लिमिटमध्ये आपल्याला करायचं आहे. फ्रिक्वेन्सी सिस्टीमची बदलायला नको. सिटी जी आहे ती सॅच्युरेट व्हायला नको. आणि फॉल्टमध्ये टाइम इनर्जायझेशन प्रॉपर पाहिजे. प्लस झिरो सिक्वेन्सचा जो आहे तो सिक्वेन्स करंट जो आहे तो त्याच्यामध्ये यायला नको. अशा बऱ्याचशा गोष्टी ट्रान्सफॉर्मरचं डिफरन्शियल प्रोटेक्शन इम्प्लिमेंट करताना आपल्याला बघायचे असतात. तर आपल्या कामाचे आपण बघून घेऊ फक्त सिटी रेशिओ मिसमॅच. ठीक आहे, आपण आधीचं जे उदाहरण घेतलं होतं ते मॅचिंग सिटी रेशिओ घेतले होते. म्हणजे इकडे 400, आता समजा इथं आपण 400 आणि 800 सिटी रेशिओ, आपण आधी 200 आणि 800 घेतले होते. तर आता इथं मी काय करतो, समजा सिटी माझ्याकडे अवेलेबलच नाही 200ची, तर मग 200च्या ऐवजी मी 400 घेतले. तर सेकंडरीचं करंट किती होईल त्या केसमध्ये? किती होईल? किती होईल? ठीक आहे, आपण हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू ट्रान्सफॉर्मरचं. आता एक 25 MVA चा 220 बाय 33 केवीचा ट्रान्सफॉर्मर आहे. त्याचा एचव्ही करंट बघू. तो समजा 131 एम्पियर. सिटी रेशिओ घेतला 400. सेकंडरीला जर तो करंट म्हटला तर 328 एम्पियर. एलव्ही करंट जर बघितला तर तो येतोय 876 एम्पियर.
सिटी रेशिओ समजा माझ्याकडे 1200चा अवेलेबल आहे आणि एल व्ही सेकंडरी करंट जो आहे तो 730 मिली अँपिअर. म्हणजे इथं मी परफेक्ट मिस मॅचिंग केलेलं आहे, कारण की सिस्टीम मध्ये मला ज्या रेशिओची सिटी पाहिजे ते अवेलेबलच नाहीये. म्हणजे अवेलेबल आहे ते मी लावून टाकलं. ट्रान्सफॉर्मरचा पण जो रेशिओ आहे, जो आधी आपल्याला रेशिओ जो आहे तो आधी आपल्याला बरोबर 1:4 होता, तो पण आता इथे रेशिओ मॅच नाही होते. तर अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन केलेले आहे. आता इथे सिटी रेशिओ मिसमॅचिंग तुम्हाला बोलल्याप्रमाणे की तुमचा ह्याचा करंट जो आहे तो 131 अँपिअर आहे, ह्याचा जो आहे 876 आहे. ठीक आहे. आणि तुमचा व्होल्टेज रेशिओ पण मॅच नाही, हे पण सिटी रेशिओ पण वेगळेच आहे. आता या केसमध्ये करंट किती जातं ते बघा. नॉर्मल कंडिशन आहे, पण आपलं जे I1 मायनस I2 आहे तो आपला 0 येत नाही, पण सिस्टीम नॉर्मल आहे. या केसमध्ये काय होणार आहे, डिफरन्शियल रिलेचं ऑपरेशन होणार. बरोबर, सिस्टीम नॉर्मल आहे, डिफरन्शियल रिले ऑपरेट होणं अपेक्षित नाही, पण इथं ऑपरेट होताना दिसतोय. मग आता त्याला कसं मॉडिफाय करायचं ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. इथे रिले ऑपरेट होणार आहे, तर त्याच्यासाठी आपण ऑक्झिलरी सिटी, जुन्या काळामध्ये जे इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले होते त्याच्यासाठी आपण ऑक्झिलरी सिटी आणायचो. आणि त्या ऑक्झिलरी सिटीनं काय करायचं, ह्या सिटीचे आणि म्हणजे ह्या सिटीचे आणि या सिटीचे जे रेशिओ आहे ते आपण मॅच करून घ्यायचो, जेणेकरून सेकंडरीला बरोबर 1:1 इक्वल करंट येतील आणि ते इक्वल करंटमुळे डिफरन्शियल रिले जो आहे तो माल ऑपरेट होणार नाही. आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये न्यूमरिक रिले आल्यामुळे तो ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन करून घेतो. आपण त्याला वेक्टर ग्रुप सिटी रेशिओ टाकले की तो ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन करून घेतो आणि डिफरन्शियल रिलेला माल ऑपरेशनचं काम जे आहे ते पडू देत नाही. ठीक आहे. आता टॅप चेंजिंग ऍक्टिव्हिटी बघू आपण. समजा आपला एक ट्रान्सफॉर्मर आहे, एचव्हीचा करंट आपण बोललोय, सिटी रेशिओ बोललोय, आणि लोड करंट समजा 100 अँपिअर आहे, सेकंडरी करंट 0.5 अँपिअर. अशा टाईपचे आपल्या ट्रान्सफॉर्मरचे पॅरामीटर. आता तुम्ही टॅप ऑपरेट करतात का सबस्टेशनला? सबस्टेशनला टॅप चेंजिंग करतात का? करतो. त्याचे काय कॉन्सिक्वेन्स म्हणजे केल्यानंतर काय दिसतं तुम्हाला? कशासाठी टॅप करतो आपण? व्होल्टेज कमी जास्त करण्यासाठी. आता व्होल्टेज जर आपण समजा माझा व्होल्टेज कमी आहे आणि मी व्होल्टेज टॅप वापरून वाढवला तर त्याचा फरक कुठं पडणार आहे? काही फरक पडणार नाही. व्होल्टेज वाढलं माझं तर त्याचा फरक दुसरीकडे पडणार आहे का कुठे? प्रश्न समजला का माझा? करंट हा, करंट कमी कारण होणार. पॉवर voltage जर वाढलं. पॉवर जी आहे ती दोन्ही साईडला सेम राहणार आहे, 25 MVA. आता तुम्ही एका साईडचं व्होल्टेज जर वाढवताय तर मग त्या साईडचं करंट काय होणार आहे, तो कमी होणार आहे. बरोबर, हा. हा कन्सेप्ट समजला सगळ्यांना की मी जर एका साईडचं व्होल्टेज कमी करतोय तर करंट वाढेल, जर व्होल्टेज वाढवतोय तर करंट कमी होणार, कारण पॉवर ही दोन्ही साईडला सेम आहे, 25 MVA. ऍग्री सगळ्यांना? आता या गोष्टीमुळे डिफरन्शियल रिले विनाकारण ऑपरेट होतो. कसा होतो ते बघ. हा आपला टॅप आहे, टॅप चेंजिंग. नॉर्मल टॅपला 109 करंट आहे, चार्ज. तर टॅप नंबर 1 ला करंट जर आपण बघितलं चार्ट प्रमाणे, तर चार्ट प्रमाणे करंट होतो 105 अँपिअर. म्हणजे जर तुम्ही समजा ट्रान्सफॉर्मरचा टॅप नंबर 1 केला, तुमचं सिस्टीमचं जे व्होल्टेज आहे ते खूप जास्त आहे समजा, तर जास्त असल्यामुळे तुम्ही काय केलं की टॅप कमी केला, टॅप नंबर 1 वरती तुम्ही आणलं, तर टॅप नंबर 1 ला काय होणार आहे की तुमचा जो करंट आहे तो करंट मात्र कमी होणार आहे, 109 चा तो 105 होणार आहे. आणि टॅप नंबर 17 जर समजा व्होल्टेज कमी असल्यामुळे केलं तर तुमचा करंट 109 चा 129 होणार. तर हा जो डिफरन्स आहे मात्र सेकंडरी साईडला मात्र सेम राहणार आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे की नॉर्मल टॅपला फुल लोडिंग झाली ट्रान्सफॉर्मरची, तुमचं करंट 109 आहे, 437 आहे. आणि ह्या केसमध्ये नॉर्मल कंडिशन असल्यामुळे रिले ऑपरेट होणार नाही. बरोबर आहे. पण तुम्ही आता टॅप ऑपरेशन केले आणि टॅप नंबर 17 ला घेऊन गेले तर तो 109 चा करंट जो आहे तो 146 होणार आहे, पण सेकंडरीला मात्र करंट सेम राहणार. सेकंडरीला सेम राहिल्यामुळे तुमच्या डिफरन्शियल रिले मध्ये जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स तयार होणार. तो डिफरन्स तयार झाला डिफरन्शियल रिले जो आहे तो ऑपरेट होणार. पण सिस्टीम नॉर्मल आहे. म्हणजे आपण पहिले दोन ज्या गोष्टी बघितल्या त्या दोन्ही गोष्टींमध्ये सिस्टीम नॉर्मल आहे, पण बिकॉज ऑफ प्रॉब्लेम्स डिफरन्शियल रिले विनाकारण ऑपरेट होऊ लागला. तर त्याला होऊ न देण्यासाठी इथं आपल्याला एक पिकअप सेटिंग म्हणून एक ऑप्शन असतो की ट्रान्सफॉर्मरचा जो डिफरन्शियल रिले आहे त्याची आपण पिकअप सेटिंग जी ठेवतो ती 0.2 ठेवतो. आपण जे पिकअप म्हणतो ट्रान्सफॉर्मरचा ती ठेवतो 0.2. 0.2 म्हणजे काय
की जो डिफरन्शियल रिले मधला करंट आहे आय डी इज इक्वल टू आय एच व्ही मायनस आय एल व्ही, हा करंट 0 न ठेवता तो 0.2 ठेवायचा. म्हणजे 0.2 पर्यंत जरी दोघां करंट मधला डिफरन्स आला तरी डिफरन्शियल रिलेने ऑपरेट होऊ नये असं आपण डिफरन्शियल रिले सांगून घेतो सेटिंगच्या माध्यमातून. या सेटिंगमुळे काय होतं की हे जे टॅप चेंजिंगचे एरर्स आहेत, सिटीचे रेशिओचे एरर्स आहेत, हे एरर्स ह्याच्यामधून निघून जातात. ठीक आहे. आता त्या कंडिशन मध्ये करंट जो आहे तो बघा 1 आणि 0.9 आला तरी सुद्धा ऑपरेशन होणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत दोघांमधला डिफरन्स हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.2 होणार नाही तोपर्यंत. याला आपण म्हणतो डिफरन्शियल रिलेची पिकअप सेटिंग. मी परत एकदा रिवाइज करून देतो की बिकॉज ऑफ तुमच्या टॅप चेंजिंग सिटी रेशिओ एररमुळे एच व्ही आणि एल व्ही करंटमध्ये सिस्टीम नॉर्मल असताना सुद्धा करंटचा डिफरन्स होऊ शकतो आणि त्या डिफरन्समुळे डिफरन्शियल रिले माल ऑपरेट होण्याची शक्यता असते. ते होऊ नये म्हणून आपण डिफरन्शियल रिलेच्या सेटिंग मध्ये एक पिकअप सेटिंग असते, ती पिकअप सेटिंग 0.2 ठेवतो. याचा अर्थ असा की दोघी फेज मधला एच व्ही आणि एल व्ही मधला करंट हा 0.2 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच डिफरन्शियल रिले ऑपरेट होतो, अन्यथा तो ऑपरेट होत नाही. समजलं सगळ्यांना? हे पुढे जाऊ. ठीक आहे, समजलं? सॉल्व सिच्युएशन तुम्हाला समजलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे करेक्टिव्ह ऍक्शन्स रिले मध्ये आपण करतो आणि रिलेला विनाकारण माल ऑपरेट होऊ देत नाही. जेव्हा त्याने खरंच ऑपरेट व्हायला पाहिजे तेव्हाच रिले ऑपरेट होतो, अदरवाईज त्याला आपण ऑपरेट होऊ देत नाही. ठीक आहे. आता डिफरन्शियल रिले ऑपरेट झाला, समजा प्रोटेक्शन ऑपरेट झालं किंवा तुमचे जे काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असेल ते मला सांगा. ऑपरेट झाल्यानंतर आपण काय करतो नेमकी किंवा काय करायला पाहिजे? डिफरन्शियल ऑपरेट झालं तर पहिले टेस्टिंग वाल्यांना पण सांगतो आणि इन्चार्जला सांगतो पहिले. बरोबर. ठीक आहे. टेस्टिंगच्या त्याच्यानंतर परवानगीशिवाय काय आपण ट्रान्सफॉर्मर चालू नाही करत. टेस्टिंग परवानगी देतं का आपल्याला? नाही, टेस्टिंग परवानगी देत नाही लगेच. नाही, तुम्ही जर म्हटलं की बाबा मी यार्डात बघितलं आणि मला एखादा याले फुटलेलं दिसलं समजा, नाही, असं तुम्ही टेस्टिंग टेस्टिंगला पूर्ण त्यांची सांगितलं. टेस्ट झाल्याशिवाय परवानगी देत नाही. म्हणजे ट्रान्सफॉर्मर आता समजा तुमचं एकच ट्रान्सफॉर्मर आहे, लोड मॅनेज होत नाहीये, रात्री ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल प्रोटेक्शन वरती ट्रिप झाला, तर त्या केसमध्ये टेस्टिंग परवानगी देत नाही. पण टेस्टिंग तर काही दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाय येणार नाही समजा, मग तेवढा आपण ट्रान्सफॉर्मर बंद ठेवू शकतो का दुसरं काही आपल्याला करण्यासारखं असतं? त्यामुळे इमर्जन्सी लोड शेडिंग करून काही लोड चालू ठेवता येईल इमर्जन्सी. नाही, आता ट्रान्सफॉर्मर बंद म्हटल्यानंतर लोड कुठून चालू? एकच ट्रान्सफॉर्मर तुमच्या सबस्टेशन मध्ये, काहीच करू शकत नाही सर. बंद ठेवायला आयर व्हॅल्यू चेक करतात काय गेले काय नाही गेले. लेवलची जी करेक्टिव्ह ऍक्शन आहे ती सगळ्यात पहिल्यांदा यार्ड इन्स्पेक्शन. डिफरन्शियल झोन मध्ये जर ट्रान्सफॉर्मर ट्रिप होतो आहे तर प्रायमा फेशिया नॉर्मल केसमध्ये एक तर त्या एच व्ही किंवा एल व्हीचे एल फुटला असेल किंवा त्याच्या आतमध्ये जी केबल असेल, समजा एल व्ही टू फिडर्सला जी कनेक्ट केली ती केबल बर्स्ट झाली असेल. हे चान्सेस जास्त प्रमाणात आपल्या सिस्टीममध्ये ऑब्झर्वेशनमध्ये आलेले. तर त्याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं आणि ट्रान्सफॉर्मरचे पी आय म्हणजे पोलरायझेशन इंडेक्स किंवा त्याच्या आय आर व्हॅल्यू जर आपण घेतल्या तर आपल्याला कळू शकतं की ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट आहे का नाही. म्हणजे जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मर चालूच करायचं आहे तर टेस्टिंगशी तुम्ही कन्सर्न करायचं, त्यांना सांगायचं की बाबा जर तुम्हाला डोळ्याने फॉल्ट दिसत असला तर चांगली गोष्ट आहे, नसेल दिसत आणि दिसल्यानंतर सुद्धा आपण एच व्ही एल व्हीचे कनेक्शन रिमूव्ह करून त्याला मेगरच्या सहाय्याने किंवा इन्सुलेशन टेस्टरच्या माध्यमातून त्याचा आपण पी आय पोलरायझेशन इंडेक्स किंवा त्याला आपण एच व्ही वाइंडिंग टू अर्थ, एल व्ही वाइंडिंग टू अर्थ आणि बिटवीन एच व्ही टू एल व्ही असं कंपल्सरी आपण आय आर व्हॅल्यू घ्यायचं. त्या जर लिमिटमध्ये असेल तर आपण फोनवरती कन्सल्टेशनने टेस्टिंगच्या आपण ट्रान्सफॉर्म चालू करू शकतो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला सकाळ पण नुसतं बसून राहण्याचं काम नाही, समजलं? तर त्याच्यामुळे जेव्हा केव्हा डिफरन्शियल रिलेवरती ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाला तर सगळ्यात पहिलं काम आपण त्याला ओपन करून त्याचं आय आर व्हॅल्यूज घ्यायचं आणि त्या जर व्यवस्थित असेल तर याचा अर्थ तो एक तर माल ऑपरेट झाला. तर आय आर व्हॅल्यू जर कमी असेल तर तुम्हाला जर समजा 0 आला तर याचा अर्थ काय आहे की तुमचं येले किंवा केबल डेड शॉर्ट झालेली, तुम्हाला लगेच फॉल्ट ऑब्झर्वेशन मध्ये येईल. जर ते केबल पॅरल असेल तर तुम्ही ट्रान्सफॉर्मर चालू करू शकता. पॅरल म्हणजे ऍडिशन केबल नसेल तर मग काही करता येईल. पण समजा आपल्या लेवलला करण्यासारखी एखादी गोष्ट असेल आणि जर ट्रान्सफॉर्मर चालू करता येऊ शकलं तर ते निश्चितपणे करायला पाहिजे. ठीक आहे, हे झालं डिफरन्शियल प्रोटेक्शन बद्दल.